तर खूप दिवसांनी मित्रांनो आईने सोलकडीचा बेत आखला आहे। त्यासाठी लागणारं साहित्य ओलं खोबरं, मीठ, त्यासोबत मिरची, त्यासोबतच लसूण आणि त्यासोबत किंचितचं जिरं आणि त्यासोबतच गोड गोड अशी आपली साखर। ते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र टाकून घेतलं। पहिले तर खोबरं, त्यानंतर मिरची, नंतर लसूण, त्यानंतर जिरे आणि त्यासोबत चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच आपली साखर। ते सर्व एकत्र टाकून झाल्यानंतर आईने लगेचच त्यात थोडंसं पाणी घातलं आणि घेतलं की मिक्सरला लावून। आणि मिक्सरला लावून झाल्यानंतर ते मिश्रण एकत्र झालं आणि त्या मिश्रणाला आईने घेतलं गाळून आणि गाळून घेतल्यानंतर जो चोथा होता तो बाजूला काढून जो रस होता तो बाजूला घेतला आणि त्या रसामध्ये छानपैकी चवीनुसार आणि रंग येण्यासाठी कोकमचा सरबत टाकला। बघताय ना कसा कलर आला। आणि अशा तऱ्हेने 5 मिनिटात आपली कोकणातली स्पेशल सोलकढी तयार झालेली आहे। थंडगार सोलकढीचा घोट घेतला की उन्हाची लाही लाही गायबच होऊन जाते।